राहता तालुक्यामध्ये वाळू तस्करीवर एलसीबीचा छापा, 2 डंपरसह 30,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. राहता तालुक्यामध्ये अवैध वाळू वाहतुकी विरोधामध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे. नपावाडी चौफुला परिसरामध्ये सापळा रचून पोलिसांनी 2 डंपर पकडले असून तब्बल 30,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 12 ऑगस्ट रोजी पुणतांबा शिर्डी मार्गावर नपावाडी चौफुला इथं अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून 2 पिवळ्या रंगाचे डंपर अडवले. वाहनाची तपासणी केली असता दोन्ही डंपरमध्ये वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचं समोर आल्यानंतर विशाल नितीन कोल्हे आणि दौलत एकनाथ सोनवणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या कारवाईमध्ये 15 लाख रुपये किमतीचा टाटा डंपर, 20,000 रुपयांची वाळू, आणखी 15 लाख रुपये किमतीचा विना क्रमांकाचा टाटा डंपर आणि 20,000 रुपयांची वाळू असा एकूण 30,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चालकांनी ही वाळू वाहन मालकांच्या सांगण्यावरून वाहत असल्याची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी राहता पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.